किती घाई करशील, जरा थांब, येतील लाईट. घाई घाईने अंधारात लेंगा समजून बायकोचा परकरच घातला. खाली मीटर बॉक्स जवळ गेला, तेवढ्यात लाईट आली. नवरा बायको दोघेही परकरात. ते किती ऍब्सेंट माइंडेड असतील बघा. दुसरी घटना घडली. एक मीन राशीचा माणूस कोणाच्या तरी घरी गेला होता. तिथे ते नवरा बायको दोघे गप्पा मारत बसले होते आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी बाहुलीशी खेळत होती. त्या 2 वर्षाच्या मुलीचं नाव होतं संजू आणि या माणसाच्या बायकोचं नाव होतं छकुली. ते लहानपणापासून छकुली छकुली कंटिन्यू झालं होतं. या मीनवाल्याचा घोटाळा झाला. छकुली, पापा दे मला एक. छकुली, मांडीवर येऊन बस. त्या छकुलीच्या नवऱ्याला वाटलं जुनं प्रकरण आहे वाटतंय. त्यांनी त्याच्या गचंडीला धरून त्याला बाहेर नेला. त्याला काय केलं कोण जाणे, आत आलाच नाही परत. समजुतीचा घोटाळा. पण कधी कधी मात्र असं होतं, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा संस्थेमध्ये बरेच मेनवाले भरलेले असतात. एक शाळा तपासणी इन्स्पेक्टर होता. त्याचं रामप्रभूंवर अत्यंत प्रेम. एके दिवशी त्याला असं कळलं, आपल्या विभागातल्या एका शाळेत रामायण शिकवतात. फार आनंद वाटला. त्या वर्गावर गेला आणि मास्तरना विचारलं, तुम्ही रामायण शिकवताय ते? म्हणलं हो. मग त्यांनी आनंदाने वर्गातल्या एका मुलाला विचारलं, काय रे, शिवधनुष्य कोणी मोडलं? तो मुलगा म्हणला, सर मी 8 दिवस शाळेत आलेलो नाही, मी खरंच नाही मोडलं. त्याचे शिक्षक मेनवाले असणार, त्यांनी छडी काढली. म्हणाले, सर हा खोटं बोलतोय, वाह्यात आहे, यांनीच तोडलं असलं पाहिजे ते. तो इतका वैतागला की हेडमास्तरांकडे गेला. शेवटी हेडमास्तर डबल मेनवाले असणार. ते म्हणले, बघा आता मोडलंय ना, तुम्ही आता वाच्यता करू नका कुठे, मग मुलं संपावर जातात. त्याला काय करावं कळेना. शेवटी सरळ शिक्षण समितीच्या अध्यक्षांकडे गेला. अध्यक्षांना सगळं समजून सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या शिक्षण समितीच्या फंडातनं आम्ही ते दुरुस्त करून घेतो. त्याने राजीनामा देऊन टाकला. भोळसटपणा पण हा फार असतो कित्येक वेळा. म्हणजे एका मुलीचं लग्न ठरलं झालं म्हणजे, आणि ती मीन राशीची मुलगी नवऱ्यावर हनीमूनला गेली होती हॉटेलमध्ये. पहिल्या रात्री खिडकीत उभा राहून बाहेरच बघत बसली 1 तास. नवरा मुलगा कंटाळून गेला. तो म्हणला, आत ये ना आपण गप्पा मारूया. तू मला एक सांग, तू एवढं बाहेर काय बघतेस? ती म्हणाली, माझी आई म्हणाली लग्नानंतरची पहिली रात्र फार रमणीय असते, ती बघते म्हणाली. तो वृषभ राशीचा होता. तो म्हणला, आईने हे नाही का सांगितलं, रमणीय नसते, आपण करायची असते इकडे. भयंकर गमती करतात. म्हणजे 3 मीनवाले, आजोबा मीन, बाप मीन आणि नातू मीन, ते काही चालले होते कुठेतरी. वाटेत त्यांना एक मोठा वाडा दिसला. वाडा खूप मोठा होता, पण प्रवेशद्वार अगदीच लहान होता. आणि पहिल्या मजल्यावर वाड्याचा मालक अगड बंब जाडजोड होता. तो उघडा बंब केळी खात बसला होता. नातवाने ते दृश्य बघितलं, अबब असं काहीतरी केलं. तर मालकाला काय वाटलं की आपला भव्य वाडा बघून या मुलाला आश्चर्य वाटलं. तो खुश झाला. बाळ वर ये ना, तुला केळं देतो खायला. तो मुलगा वर गेला. त्याने त्याला केळं खायला दिलं आणि हळूच विचारलं, काय रे, माझं वैभव बघून तुला आश्चर्य वाटलं ना? नातू म्हणला, नाही. मग तू आबोबा काय केलंस? तर नाही, माझ्या मनात विचार आला, तुम्ही एवढे आगडबंब आहात, वाड्याचं दार हे एवढंच आहे, मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं आणायचं? मालक जो भडकला की नाही, त्याने त्याच्या हातातलं केळं हिसकावून घेतलं. म्हणलं, जा तुझ्या बापाला घेऊन ये. ते उमेनवाला तर म्हणलं, तुमचं कार्ट वाह्यातपणा करतं, मेल्यावर मला खाली कसं आणायचं, त्याला आत्तापासून प्रश्न पडलाय. वडील म्हणले, वेडाच आहे तो, खाली कसं आणायचं? त्याच्या मित्राने पण त्याच वेळी अर्ज केला आणि दोघांना इंटरव्ह्यूला एकदमच बोलवलं. पहिल्यांदा मित्राचा इंटरव्ह्यू सुरू झाला. मीनवाला बाहेरच बसला होता. पण मीनवाल्याला काय वाटलं, जे प्रश्न माझ्या मित्राला विचारतात तेच मला विचारणार, म्हणून तो उत्तर अगदी काळजीपूर्वक ऐकत होता. मित्राचा इंटरव्ह्यू सुरू झाला. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मनमोहन सिंग. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1942 पासून प्रयत्न चालू होता, पण 1947 साली मिळालं.
पृथ्वी चपटी आहे याबद्दल आपलं काय मत आहे? शास्त्रज्ञांना तसं वाटतं, अजून ते सिद्ध करू शकले नाही. याचा इंटरव्ह्यू संपला, हा बाहेर आला, ते एडमिनवाला आत गेलं. आपलं नाव काय? मनमोहन सिंग. आपला जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता, पण 1947 साली झाला. आपल्याला वेळ लागले काय? शास्त्रज्ञांना तसं वाटतं, अजून ते सिद्ध करू शकले नाही. यावरनं लक्षात येईल काय भोळसटपणा असतो. एक उदाहरण असतं, मला आठवतंय, मुंबईमध्ये एकदा अचानक लाईट गेले, त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. सगळे लाईट गेल्यामुळे गाड्या बंद पडल्या होत्या, टेलिफोन बंद, आणि डोंबिवलीला एका इमारतीत 2 बायका उभ्या होत्या नवऱ्यांची वाट बघत. 11 वाजून गेले तरी आले नव्हते. तेवढ्यात एका बाईचा नवरा येताना दिसला. ती मीन राशीवाली असणार. ती खुश झाली, पण तिने बघितलं आपली मैत्रीण अजून कष्टीच दिसते. तिला म्हणाली, अगं तुझा काय माझा काय आला ना? अरे असं कसं चालेल? प्रत्येकीच यायला नको का इंडिव्हिज्युअली? माझा भोळसटपणा पण बराचसा असतो. पण मला बालगंधर्व मध्ये प्रयोग संपला माझा, आणि मला एक माणूस विचारायला आला की 12 राशी सगळ्यात चांगली राशी कोणती? मी त्याला सांगितलं, अरे असं काय नसतं. आपल्या दरवाजात सकाळी कावळा येऊन बसला की तो कुहू कुहू नाही करणार, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तो कावकावच करणार. त्याच्याकडून पंचम लावल्याची अपेक्षा करायची नाही, आणि कोकिळेला पिंडाला बोलून चालत नाही, दोघेही काळे असले तरी. काहीच पटलं नाही त्याला. मग मी त्याला एक उदाहरण दिलं की म्हटलं, बघ, ह्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात, त्यांना काही दिवसांनी जाणवतं आपल्याला दिवस गेलेत. आता ही गोड बातमी पहिल्यांदा कोणाला सांगायची असते? आपल्या नवऱ्याला. म्हणून ती अशी लाजत लाजत नवऱ्याला म्हणते, मी एक गोड बातमी सांगणार, ओळखा बघू. तिचा नवरा जर मेष राशीचा असेल ना, तर तिच्या अंगावर फिसकारतो एकदम. तोंडातल्या तोंडात बोलू नको, काय ते मोठ्याने बोल. आता आपल्याला दिवस गेले ती बातमी काय माईकवर सांगायची? मग ती पडेल चेहऱ्याने म्हणते, तुम्ही बाबा होणार. मग ह्यात काय नवीन सांगितलं? घरोघरी घडतं ते आपल्या घरी घडलंय. असल्या बातम्या कानात सांगायच्या असतात? पेढी कुठली? पण तिचा नवरा जर वृषभ राशीचा असेल ना, तर तुम्ही बाबा होणारे ऐकल्याबरोबर आनंदाने तिला उचलून घेतो. जणू काही जगातले पहिले दिवस ह्याच्याच बायकोला गेलेत. मिथुन राशीचा नवरा म्हणतो, ते कार्ट आजोळच्या वळणावर नाही गेलं म्हणजे मिळवली. कर्क राशीचा नवरा भलताच हळवा होता. मी सांगतो बघ शकू तुला, माझी आईच येणार तुझ्या पोटी. ती बाई आणि घाबरते. सिंह राशीचा नवरा लगेच नियम काढतो, आता नीट वागा, वेड्या वाकड्या धावू नका. कन्या राशीचा नवरा तिलाच विचारतो, हे नक्की गेलेत ना दिवस? अवंतिकेसारखं जुळं नाही ना होणार? आणि कुंभ राशीवाला बिचारा चुकतो, अरे रे, एक जीव मायेत सापडला, पण तूच घातलास ना मायेत त्याला. म्हटलं असे कितीतरी उदाहरणं. एकाच प्रसंगी लोक वेगवेगळे वागतात. आणखी एक उदाहरण घे, नवरे लोक जेवायला बसतात, त्यांच्या बायका बिचारा किती प्रेमाने विचारतात, एक पोळी वाढू? मेष राशीचे नवरे म्हणतात, वाढ तर खरी, थापतो तुझ्या डोक्यावर. सिंह राशीच्या नवऱ्याला घरी बसलंय का कोर्टात बसलंय भानच राहत नाही. ते फार कायदेशीर काम आहे. त्याची बायको विचारते, एक पोळी वाढू? वाढल्यास टाकण्यात येईल. वृषभवाला राजा माणूस, तो म्हणतो का वाढ ना तू पण बस, आपण घास भरूया एकमेकाला. अरे म्हटलं आणखी एक उदाहरण बघ, नागपंचमी येते ना, त्या नागपंचमीच्या दिवशी नागोबाला घेऊन त्या बायका घरोघरी जातात. काय वेगवेगळ्या ट्रीटमेंट मिळतात त्या नागाला. कर्क राशीची बाई भक्तिभावाने नागोबाला दूध देते, माथा टेकते. मेष राशीच्या बायका त्या नागवालीलाच आधी दम भरतात, उसकी मुंडी पकडो, हमको हळद कुंकुवाने काय. मग त्या बाईने मुंडी पकडली की या शूर बायकावरनं हळदी कुंकू वाहतात. वृश्चिक राशीची बाई त्या नागवालीला घरातच घेत नाही. ए बाई आगे जाओ, हमारे घर में परमानेंट नागोबा है, 2 लीटर दूध पिता है. कन्या राशीची बाई चौकस, हे कुठनं आणलंस का, काय भाजी करायची? वृषभवाले आर्टिस्टिक, अय्या 10चा आकडा किती छान दिसतोय, तू काढलास का ग? अरे म्हणलं असा प्रत्येक प्रसंगाकडे